नरेंद्र मोदी साहेबांबद्दल, देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल, एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जो फेक नरेटिव्ह सेट करून मुस्लिम बांधवांची, भगिनींची मतं जी घेतली होती ती या उपक्रमामुळे परत जातील की काय ही शंका निर्माण झाल्यामुळे अशा पद्धतीचा जातीयवाद निर्माण करण्याचं काम हे युबीटी शिवसेनेकडनं होतंय। याची देखील दखल महाराष्ट्रानं घेतलेली आहे आणि म्हणून मला मुस्लिम बंधूंना, भगिनींना देखील विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा एक वेगळ्या पद्धतीचा अपप्रचार करून त्या गैरसमजाला ही सगळी मंडळी बळी पडलेली होती, आज त्यांचं देखील जीवन, त्यांचा देखील सण साजरा करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलाय त्याचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलंय। परंतु याचा अर्थ असा नाही की जो पाकिस्तानी धार्जिना आहे, जो पाकिस्तानचे झेंडे फडकवतो, जो पाकिस्तानची भाषा करतो, जो पाकिस्तानचं समर्थन करतो, अशा व्यक्तीबद्दल आम्ही समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही। त्याच्यामुळे जे काय आज पत्रकार परिषदेमधनं या उपक्रमाच्या बाबतीत नरेंद्र मोदी साहेबांवर जी टीका केली गेली ती मला असं वाटतं की लोकशाहीला धरून नाही। काही लोक सांगतात की आम्ही लोकशाही मानत नाही, काही लोक सांगतात की आम्ही घरं पाडतो, तर आम्ही घरं पाडतो, शिवसैनिकांनी काहीतरी तो स्टुडिओ फोडला, अशा गोष्टी सांगत असताना काही लोक सोयीस्कररित्या विसरतात की कंगना राणावतचं घर पाडण्यासाठी जो जेसीबी पाठवला होता तो कोणी पाठवला होता? नारायण राणे साहेब काहीतरी अपशब्द बोलले असं दाखवून त्यांना अटक कोणी केली होती? तुमच्यातलेच एक पत्रकार आहेत त्यांना देखील अटक कोणी केली होती? असं पत्रकारांना ज्यांनी अटक केली, राजकारण्यांचा सूड उगवण्यासाठी अटकेपर्यंत जी लोक गेली, अशा लोकांनी लोकशाही शिंदे साहेबांना, शिवसेनेला, भाजपला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला शिकवण्याची काही आवश्यकता नाही। साधं उदाहरण आहे, इकडे क्राईम वाढला, तिकडे क्राईम वाढला, असं झालं तसं झालं, उद्योग बाहेर निघून गेले। एक प्रश्न मी वारंवार गेली 2 वर्ष विचारतोय की मुकेश अंबानींच्या घराखाली जे जिलेटिन ठेवण्यात आलं, म्हणजे जो बॉम्ब ठेवण्यात आला, तो ठेवणारा अधिकारी सचिन वाझे याला नोकरीमध्ये परत कोणी घेतलं? त्याच्यावर कोण बोलत नाही। त्याच्यावर 100 कोटी रुपये वसुलीची जबाबदारी कोणी टाकलं? त्याच्यावर कोण बोलत नाही। त्याच्यामुळे हे सगळं जे केलेली कृत्य आहे ती काय फुसली जाणार नाही आणि ती फुसावीत म्हणून जर कोण पत्रकार परिषद घेत असेल तर जनतेनं शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचीच असली पाहिजे, म्हणून 80 पैकी 60 आमदार हे आमचे निवडून दिलेले आहेत आणि म्हणून सारखी टीका करायची, त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, शेतकऱ्यांसाठी काही दिलं नाही, कांद्याचा प्रश्न कोणी सोडवला? अधिवेशनामध्ये प्रत्येक आयुधावर चर्चा झालेली आहे, शेतकऱ्यांवर चर्चा झालेली आहे, 2100 रुपयाच्या महिला भगिनींच्या काहीतरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर चर्चा झाली। शेवटी आपण जे 5 वर्षाचं काही काम ठरवतो अजेंड्याच्या रूपाने 5 वर्षामध्ये पूर्ण करायचं असतं आणि म्हणून काल देखील मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांनी सांगितलं की जी कमिटमेंट महाराष्ट्राच्या जनतेला, मतदारांना आम्ही केलेली आहे ती आम्ही 5 वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत। त्याच्यासाठी आम्हाला सल्लागाराची आवश्यकता नाही। त्याच्यामुळे जे आपण करू शकलो नाही ते शासनानं केलंय हे देखील ज्यांना कळत नाही ते आज आमच्यावर टीका करायला लागलेले आहेत। या 1500 रुपयाला अडचण करण्याचं काम हे काँग्रेसच्या एका पुढाऱ्याच्या पीएनं केलं कोर्टात जाऊन, हे देखील तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडी पूर्ण माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या विरोधामध्ये होती। ती योजना महिला भगिनींपर्यंत पोचू नये यासाठी ते प्रयत्न करत होते आणि म्हणून अशा योजना थांबवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, गिरीश महाजन साहेबांसारख्या एका मंत्र्याला एका कायद्याखाली अडकवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, माननीय देवेंद्रजी आज जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांची अचानक सुरक्षा काढून घेण्याचा ज्यांनी निर्णय घेतला, माननीय एकनाथ शिंदे साहेबांना नक्षलवाद्यांकडनं ठार मारण्याची धमकी असताना त्यांची सिक्युरिटी काढण्याचा ज्यांनी निर्णय घेतला, त्यांनी लोकशाहीचं अस्तित्व काय आहे किंवा संविधानाबद्दल आम्हाला शिकवण्याची अजिबात गरज नाही। आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की जे अधिवेशन पार पडलं हे महाराष्ट्राच्या हिताचं पार पडलं, महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारं हे अधिवेशन होतं। ज्यांनी अधिवेशनात येऊन कामकाजातच सहभाग घेतला नाही किंवा जे फक्त दुसऱ्यावर टीका करण्यासाठी आणि तुमच्या समोर पोडियमवर येऊन टीका करण्यासाठी सभागृहामध्ये होते, त्यांनी एकनाथ शिंदेना विधानसभेतल्या किंवा देवेंद्रजींना विधानसभेतल्या कामकाजाची आठवण करून देण्याची काही गरज नाही। त्याच्यामुळे काही लोकांनी पहिल्यांदा तासनतास विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये येऊन बसलं पाहिजे, विधानसभेच्या हिरव्या पुस्तकाचा, लाल पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्या आयुधामधनं महाराष्ट्राच्या जनतेसाठी काही विधानसभेमध्ये चर्चा केली पाहिजे
फक्त पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करणं म्हणजे विधानसभेतली चर्चा आहे असं जनता ग्राह्य मानत नाही, हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला एकच सांगायचं की जे अधिवेशन झालं ते मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या हिताचं झालेलं आहे आणि महाराष्ट्राला पुढे नेणारं झालेलं आहे. मराठीमध्ये ना, मराठी. मला जी माहिती आहे आणि मला जे माहीत आहे, वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा एकापुरता किंवा एका कुटुंबापुरता मर्यादित नव्हता. वंदनीय बाळासाहेब हे लाखो शिवसैनिकांचं आराध्य दैवत होतं, महाराष्ट्राचं एक भूषण होतं. त्याच्यामुळं त्यांना आदर्श मानण्याचा अधिकार हा एका कुठच्या व्यक्तीला असू शकत नाही. आम्ही तर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचा विचार हा पुढे घेऊन जातोय, आनंद दिघे साहेबांचा विचार पुढे घेऊन जातोय. त्याच्यामुळे यामध्ये आम्ही बसत नाही. मला असं वाटतं की ज्यांनी काँग्रेसबरोबर युती केली त्यांना हे लागू पडतं की त्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा फोटो किंवा पुतळा लावू नये. मी त्याचं देखील तुम्हाला कारण सांगितलं की महत्वाचा मुद्दा कसा आहे की भारतामध्ये जो राहतो, हिंदुस्थानामध्ये जो राहतो, त्यानं प्रामाणिक देशाशी राहिलं पाहिजे, हेच वंदनीय बाळासाहेबांचं म्हणणं होतं. नरेंद्र मोदी साहेबांचं देखील हेच म्हणणं आहे. जी मुस्लिम व्यक्ती देशावर प्रेम करते, जी मुस्लिम व्यक्ती देशासाठी बलिदान देण्यासाठी पुढे येते, अशा व्यक्तीबद्दल आदरच असला पाहिजे. पण जी व्यक्ती कुठच्याही जाती धर्माची असू दे, जी देशाला पाण्यात बघते, पाकिस्तानचं गुणगान गाते, पाकिस्तानचे झेंडे, आता पाकिस्तानचे झेंडे कोणी दादरला फडकवले? आम्ही. तुम्हीच दाखवलं की पाकिस्तानचे झेंडे ज्यांनी फडकवले, ज्यांच्या रॅलीमधनं पाकिस्तानच्या घोषणा देण्यात आल्या, अशांनी खरं आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांचं समर्थन आम्ही करत नाही, अशा प्रवृत्तीच्या आम्ही विरोधात आहोत. परंतु मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला तो जसं प्रत्येक जाती धर्मामध्ये गरीब बंधू भगिनी आहेत तसं मुस्लिम समाजामध्ये देखील आहे आणि त्यांचा सण देखील अतिशय आनंदामध्ये व्हावा म्हणून तो घेतलेला अतिशय योग्य निर्णय आहे. मला तर असं वाटतं की मगाशी मी सांगितलं की देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे एकत्र येऊन काम करतायत. देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून तर ऐतिहासिक काम करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे कुठच्याही पदासाठी कोण कुठं भांडत बसलेलं नाही. परंतु काही लोक अजूनही पदावरनं आपण उतरलोय याची जाणीव त्यांना राहिलेली नाही. मला असं वाटतं की शिंदे साहेबांनी स्वतः नरेंद्र मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना फोन करून सांगितलं की तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. त्याच्यामुळे सत्तेसाठी एकनाथ शिंदे साहेब खुर्चीला चिकटून बसणारे नाहीत, हे त्यांनी नुसतं महाराष्ट्राला नाही तर अख्ख्या देशाला दाखवून दिलेलं आहे. आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांमधलं जे बाउंडिंग आहे हे कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी ते बाजूला होऊ शकत नाही, हे निर्विवाद सत्य आहे. त्याचं उत्तर मला असं वाटतं की काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांनी आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. पण मला वैयक्तिक असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी शिवसेना युबीटीला माहिती होत्या. भास्कर जाधव हे अतिशय सिनियर लीडर आहेत, ते आक्रमक आहेत, ते एका वेगळ्या विचारानं त्यांची भूमिका मांडतात आणि ते जर नाराज झाले विधानसभेच्या अधिवेशनामध्ये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.